कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार नाराज झाले। काहींनी दुसऱ्या पक्षातून उमेदवारी अर्ज भरलाय, तर काही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भात नाराज उमेदवारांची समजूत काढू, त्यांची नाराजी दूर करू, अशी प्रतिक्रिया आमदार राजेश मोरे यांनी दिली आणि त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी संवाद साधलाय। बघूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी रणधुमाळी आहे ती आता खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे आणि या रणधुमाळीमध्ये आज शेवटचा दिवस होता, शेवटचा टप्पा होता फॉर्म भरण्याचा। यामध्ये काही इच्छुक उमेदवार असतील, काही नाराज झालेले उमेदवार असतील, त्या अनुषंगाने काय नेमकं वातावरण आहे आणि याच्यापुढे कसं होणार आहे ते 15 दिवसामध्ये, त्यासाठी दस्तूरखुद आपल्यासोबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे जे आहेत शिवसेनेचे। जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत सर। काय सांगाल की आज ज्या पद्धतीने हे फॉर्म भरणं वगैरे चालू आहे, एकीकडे नाराजीचे सूर, त्यानंतर काही काही जे उमेदवार आहेत त्याचं दुसऱ्या पक्षात जाणं वगैरे, कसं पाहताय सगळ्या गोष्टीकडे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुका 2026 या होणार आहेत आणि मग त्याची संपूर्ण रणधुमाळी या शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे। आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि दोन्ही पक्षाची या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची माहितीच्या माध्यमातून दोन्ही पक्ष लढत आहेत। त्यांचेही उमेदवार